नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। माजी आमदार तथा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत जुने सहकारी मित्र म्हणून राज्यभरात ओळख असलेले शेतकरी नेते पाशा पटेल यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आलाय। पाशा पटेल यांच्या माध्यमातून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या सच्चा मित्राला धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे। पाशा पटेल हे याआधीही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत। शेतीविषयक अभ्यासू नेतृत्व व शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्कृष्ट जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या व पाशा पटेल यांच्यामध्ये कायमच गुरु शिष्याचं नातं आजवर राहिलंय। पाशा पटेल यांच्याशी असलेल्या या नात्याबाबत धनंजय मुंडे यांनी नुकतंच औसा जिल्हा लातूर येथे एका भाषणात बोलून दाखवलं होतं। दरम्यान आज या नियुक्तीच्या माध्यमातून आपण पाशा पटेल यांना गुरुदक्षिणा दिली असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। पाशा पटेल यांचे कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे। बांबू लागवड, बांबूवरील संशोधन तसेच बांबूपासून विविध वस्तू निर्मिती याबाबतचा औसा येथील त्यांचा प्रकल्प मॉडेल आहे। राज्य कृषी मॉडेल मूल्य आयोगाच्या माध्यमातून पाशा पटेल पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटवत शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेतील असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे। राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेती पिकांचे नुकसान आणि मार्च-एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान पोटी बीड जिल्ह्यातील 8,29,511 बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये 622.57 कोटी अनुदान मंजूर झालं असून सदर अनुदानाचा संगणकीय प्रणालीमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वितरित झालाय होणार आहे। त्यानुसार जिल्ह्यातील 4,96,856 शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 415.69 कोटी अनुदानाचं वितरण झालं असून उर्वरित 3,32,655 शेतकरी लाभार्थ्यांपैकी 1,63,595 लाभार्थ्यांच्या माहिती संबंधी दुरुस्ती व अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू आहे। तसेच 1,69,060 लाभार्थ्यांपैकी 73,942 लाभार्थ्यांनी ग्रामस्तरावर प्रसिद्ध झालेल्या विशिष्ट क्रमांक यादी मधील अनुक्रमांकानुसार आपलं सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र येथे आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे। याची तालुकानिहाय आकडेवारी खालील प्रमाणे यानुसार बीकी लिस्ट वरून नंबर नोंद करून आपले सरकार सेवा केंद्र ई-केवायसी आधार प्रमाणीकरण न केलेले शेतकरी संख्यांमध्ये बीड तालुक्यातील 8,246, गेवराई तालुक्यातील 5,245, माजलगाव तालुक्यातील 7,390, वडवणी तालुक्यातील 3,379, दारूर तालुक्यातील 3,618, अंबाजोगाई तालुक्यातील 2,499, केज तालुक्यातील 9,399, आष्टी तालुक्यातील 16,597, पाटोदा तालुक्यातील 7,389, परळी तालुक्यातील 2,831, शिरूर कासार तालुक्यातील 7,349 असे एकूण 73,942 शेतकरी आहेत। तसेच 95,118 शेतकरी लाभार्थ्यांनी आपली माहिती, आधार कार्ड व बँक पासबुकची प्रत संबंधित गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे जमा करावी। राष्ट्रीय पातळीवर मी खूप काही करते असं नाही, माझी राष्ट्रीय सचिव म्हणून भूमिका आहे। मध्य प्रदेशात मी सहप्रभारी आहे, मला जे सांगितलं जातं ते मी करते। परंतु राजकीय दृष्ट्या समाधानी म्हणाल तर मी स्वतः प्रचंड गोंधळलेल्या स्थितीत काय सुरू आहे मला कळत नाही। माझ्या वैयक्तिक राजकारणापुरतं मी सांगते, पुढच्या भविष्यात काय होणार, राजकारणात पुढचे निर्णय काय होणार याकडे सगळे लक्ष ठेवू नये, तसं मी देखील लक्ष ठेवू नये असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय। पंकजा मुंडे म्हणाल्या, माझी भूमिका आहे ती राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर आहे। एखादा व्यक्ती केंद्रात काम करतो, उदाहरण द्यायचं झालं तर एका वृक्षाचं टोक केंद्रात असेल तर त्याची मूळ राज्यात असतात, ती मुळं तो उकडून नेत नसतो। म्हणजे प्रमोद महाजन पूर्णवेळ राष्ट्रीय राजकारणात शिफ्ट झाले, तसे गोपीनाथ मुंडे करू शकले नाहीत, कारण त्यांचा मतदारसंघ आहे, ग्राउंड पातळीवर समर्थक आहे, त्यामुळं इथं मुळे आहेत। त्यामुळे या मुळांना मी काय देऊ शकते हेच माझं राजकारणातील ध्येय असणार आहे। भविष्यात माझं राजकारण काय असेल यावर माझ्यासह अनेकांना प्रश्न पडलाय, कारण आता नवीन मित्र आम्हाला जोडला गेलाय। तिकीट वाटपाचे कसे असेल
तेव्हा पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे असं त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर मी या परिस्थितीतून कसं बाहेर पडेल हे सांगू शकत नाही, परंतु मी बाहेर पडेल. मी जेवढे वर्ष राजकारणात आहे त्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न आहे. स्वतःची कोंडी कोणी करत नाही. आताची परिस्थिती अशी आहे, केवळ माझीच नाही तर अनेकांची. कुणी समोर येऊन बोलत नाही. माझा अभूतपूर्व आणि अद्वितीय असा अनुभव आलाय. लोकांचा प्रतिसाद माझ्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि सकारात्मक बळ देणारा आहे. मी वाट पाहते. आज राजकीय पटलावर माझ्याकडे जी शक्ती आहे ती लोकांची ताकद आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र शासन महाराष्ट्राच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवक युवतींना कौशल्य प्रदान करण्यासाठी व त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण होण्यासाठी सतत वेगवेगळ्या योजना राबवत असतात. ग्रामीण भागांकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावं यासाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र करिता बीड जिल्ह्यातील 17 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी 19 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचं ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. भारत हा जगातील सर्वात युवा देश आहे. भारतातील युवा वर्ग ही आपली खूप मोठी आणि महत्वाची साधन संपत्ती आहे. या युवा वर्गाला योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला फार मोठ्या प्रमाणात गती प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर हे युवा कौशल्य मनुष्यबळ प्रदेशातल्या अनेक नोकऱ्यांच्या संधीचा लाभ घेऊन भारताच्या नीती मूल्यांचा जगामध्ये प्रसार करू शकते. या सर्वांचा सरासर विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2015 मध्ये कौशल्य विकास मंत्रालयाची केंद्रात स्थापना केली व या मंत्रालयाच्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रदान करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या महत्वाची जबाबदारी म्हणजे सेवा हमी कायद्याअंतर्गत ऑनलाईन सेवा प्रदान करण्याची आहे. तसेच आंतरिक विभागात समन्वय ठेवणं आणि अधिकाधिक सेवा या ऑनलाईन उपलब्ध होतील असा विश्वास समाजात निर्माण करणं असल्याचं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर विभागाचे लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांनी आज जिल्ह्याच्या आढावा बैठकीत केले. बीड जिल्ह्यातील महसूल, सामाजिक न्याय, गृह, ऊर्जा विभागाचे ऑनलाईन सेवा प्रदान करण्याचं काम 80% वर असल्याचं दिसून येत असून ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचंही जाधव यांनी यावेळी व्यक्त केलंय. विभागाच्या सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांच्या अध्यक्षतेत बीड जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह अन्य विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. वर्ष 2023-24 अंतर्गत ऑनलाईन सेवा प्रदान करण्यामध्ये बीड जिल्ह्यातील महसूल विभागानं 93.76%, सामाजिक न्याय विभागानं 94.45%, गृह विभागानं 99.65%, ऊर्जा विभागानं 99.22%, कृषी विभागानं 97%, कामगार विभागानं 83.73%, उद्योग विभागानं 86.67% सेवा हमी कायद्याअंतर्गत सेवा प्रदान केलेल्या आहेत. बैठकीत विभागाला येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून उपाय सांगण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक आणि आभार निवासी उपजिल्हाधिकारी श्री स्वामी यांनी केले. त्यानुसार शेतकरी वर्गाने सुद्धा बदल घडवला पाहिजे. शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान अवगत करून शेतीत प्रयोग करावेत, तर शेती आपल्या परिवारासोबत करून प्रगती साधावी. शेतीला जोडधंदा करणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केलं. केज येथील बाजार समितीच्या प्रांगणात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा बीड यांच्या संयुक्त विद्यमानं मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी रब्बी हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमात आमदार नमिता मुंदडा या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या. यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमात सभापती अंकुश इंगळे, ज्येष्ठ नेते सुनील गलांडे, नगराध्यक्षा सीता बनसोड, जनविकास परिवर्तन आघाडीचे सभापती कृषिकेश आडसकर, माजी सभापती विष्णू गुले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर, आत्म्याचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे, तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे,
यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मार्गदर्शक म्हणून डॉक्टर BP सूर्यवंशी, डॉक्टर CD बंटेवाड, MB वराड, सूर्यकांत वडखेलकर यांची उपस्थिती होती. यावेळी रमेश आडसकर म्हणाले की शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी जास्त मेहनत घेणं गरजेचं आहे. बाजार समिती ही शेतकरी हिताच्या दृष्टीनं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात डॉक्टर BP सूर्यवंशी, कृषी विद्यावेध, रबी पीक व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. सूत्रसंचलन उपसभापती डॉक्टर वासुदेव नेहरकर यांनी तर आभार आत्म्याचे योगेश पाटील यांनी केले. सामाजिक कार्यात सातत्यपूर्ण अग्रेसर असलेल्या परळी तालुका माहेश्वरी युवा संघटनच्या वतीनं नवरात्रोत्सवानिमित्त अभिनव उपक्रमांचं आयोजन करण्यात आले. यावर्षी विशेष आकर्षण 3.5 शक्तीपीठ दर्शनासह राजस्थानी समाज बांधवांना परळीतच आपापल्या कुलमाता दर्शन करणार. परळीतील प्रेमपन्ना नगर ICICI बँकेसमोरील मैदानावर आकर्षक व साक्षात राजस्थानी कुलमाता व 3.5 शक्तीपीठ दर्शनाची अनुभूती समाज बांधवांना होणार आहे. 18 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 10 ते 12 व दुपारी 4 ते 7 या वेळेत दर्शन घेता येणार आहे. त्याबरोबरच या निमित्तानं माता की चौकी, दांडिया तथा गरबा कार्यक्रमाचं हे आयोजन करण्यात आले. 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. बन्सल क्लासेसचे महाराष्ट्र मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी व वैद्यनाथ बँकेचे माजी चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यजमान सचिन सारडा हे आहेत. RC क्रिएशन राकेश चांडक यांच्या संकल्पनेतून हा आकर्षक व हुबेहूब जिवंत देखावा निर्माण करण्यात आलाय. माता की चौकी भजन प्रस्तुत करता उत्तम महाराज शास्त्री व राजस्थानचे कलाकार असणार आहेत. 19-21 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता दांडिया तथा गरबा होणार आहे. राजस्थानी समाज बांधवांना नवरात्रोत्सव पर्व काळात परळीत साक्षात 3.5 पीठ शक्तीपीठ दर्शनासह आपापल्या कुलमाता देवीचं दर्शन घडणार आहे. त्याचबरोबर अन्य धार्मिक पर्वणीचा लाभ होणार आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन परळी तालुका माहेश्वरी युवा संघटनच्या वतीनं करण्यात आलंय. परळी शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर चांदापूर शिवारात डोंगर माथ्यावर तुकाई देवी मंदिर आहे. शहरालगत पूर्वेकडे कालात्री देवीचं मंदिर आहे. नवरात्र उत्सवानिमित्त शहरासह परिसरातील डोंगर तुकाईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी होती असते. तुकाई देवीचं मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई फुलांची सजावट करण्यात आली असल्यानं भाविकांचं या ठिकाणी मनोभावे दर्शन घेतात. नैसर्गिक पर्यटन म्हणून शाळा महाविद्यालयातील मुलं मुलीही यावर्षी बहुसंख्येने दिसून येत आहेत. दरम्यान काल रात्री मंदिर ते डोंगर तुकाई भाविकांसाठी नाथ प्रतिष्ठान मोफत प्रवास व खिचडी वाटपाची व्यवस्था करण्यात. नारळ टाकलं झालं मला थांबा थांबा 2 मिनिट थांबा. चला 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 मंदी शाळा तुमची मागे एक लाईन लावली
येथेच थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.